आपण आजपर्यंत महिलांचे डोहाळे जेवण केलेलं ऐकलं असेल, पण गायीचं डोहाळे जेवण केलेलं कधी ऐकलंय का? आणि तेही मुस्लिम बांधवांनी। सांगली जिल्ह्यामधील लोकरेवाडी येथील मुस्लिम बांधव शमशुद्दीन पठाण यांनी आपली लाडकी गाय धनश्री हिचं मोठं जंगी डोहाळे जेवण घातलंय। आणि हे अनोखं डोहाळे जेवण बघण्यासाठी पठाण यांच्या घरी प्रचंड गर्दीचं गावाची संख्या 1000, पण या गावामध्ये एकच मुसलमान घर आहे आणि ते घर म्हणजे शमशुद्दीन पठाण यांचं। त्यांना पहिल्यापासूनच जनावरं सांभाळण्याची हौस आहे। त्यांच्या घरामध्ये एक गाय आणि एक म्हैस आहे। गायीला त्यांनी आई मानलंय, तिचं नाव त्यांनी धनश्री असं ठेवलंय। शमशुद्दीन पठाण यांना 3 वर्षांपूर्वी ही गाय डोंगरावरती सापडली आणि तेव्हा ती आजारी होती। त्यावेळी त्यांनी ही गाय आपल्या घरी आणली आणि तिचं संगोपन केलं। शमशुद्दीन पठाण हे गायीला आपली आई समजतात। या गायीला 7वा महिना लागलाय आणि त्यामुळे या गायीचं डोहाळे जेवण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि मग काय उसनवारी करून त्यांनी या गायीचं डोहाळे जेवण घातलंय। या डोहाळे जेवणामध्ये अख्ख्या गावाला जेवण देण्यात आलंय। दारामध्ये भला मोठा मंडप घालून संगीत बँड बाजा सुद्धा ठेवण्यात आलं होतं। धनश्री गायीला पठाण यांनी एखाद्या नवरीसारखं यावेळी सजवलं होतं। अगदी तिचा साज शृंगार करण्यात आला। डोळ्यामध्ये काजळ, गळ्यात कंडाहार, साडी, बांगड्या, गोंडा, मुहरकी, कासरे अशा सर्व साहित्यांनी या गायीला नटवण्यात आलं होतं। या धनश्री गायीच्या डोहाळे जेवणासाठी जिल्ह्यामधील ग्रामस्थांनी मोठी हजेरी लावली होती। हे अनोखं डोहाळे जेवण पाहण्यासाठी इथे एकच गर्दी झाली। तर महिलांनी गायीच्या डोहाळे जेवणासाठी आहेर देखील आणले होते। आमच्या गावामध्ये आम्ही आजपर्यंत महिलांचं डोहाळे जेवण केलं आहे, पण आम्ही पहिल्यांदाच गायीच्या डोहाळे जेवणासाठी आलो आहोत। आम्हाला याचा अभिमान आहे की आम्हाला गायीच्या डोहाळे जेवण करण्याचं भाग्य मिळालं, अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। तसेच काही आजीबाई आणि महिलांनी यावेळी डोहाळे जेवणाची गाणी देखील गायली आहेत। मुस्लिम धर्मामध्ये गायीला दर्जा दिला जात नाही, पण पठाण यांनी गायीला आपली आई मानलंय आणि तिचं डोहाळे जेवण देखील केलंय। ही आमच्या गावासाठी मोठी कौतुकास्पद बाब आहे, अशी कौतुकाची भावना यावेळी लोकरेवाडी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। आज लोकरेवाडी गावामध्ये आमचे मित्र शाबुद्दीन पठाण यांच्या देशी गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आज इथं आयोजित केलेला आहे। संपूर्ण गावाला गाव जेवण घालून अतिशय चांगल्या प्रकारे भोजन सुद्धा त्यांनी बनवलेलं आहे। आणि त्यांना ती डोंगरामध्ये गायी जनावर चरवण्यासाठी गेलेल्या असताना तिथं एक मृत अवस्थेमध्ये त्यांना पाडी आढळली। ती पाडी त्यांनी स्वतः खांद्यावरून उचलून आणून त्या पाडीचं अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन केलेलं आहे। ती आता 7 महिन्याची गाभण आहे। त्यांचं आज डोहाळे जेवणाचा कार्यक्रम या लोकरेवाडी गावामध्ये आयोजित केलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ते मुस्लिम समाजाचे आहेत। मुस्लिम समाजाचे असतानाही त्यांनी देशी गाय अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन केलेले आहे। त्यांना 1 इंच सुद्धा जमीन नाही। 1 इंच जमीन नसताना सुद्धा त्यांनी चारा विकत आणून त्या गायीचं संगोपन चांगल्या प्रकारे केलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यांची परिस्थिती अतिशय गरिबीची आहे। ते भंगार दुकानात कामाला आहेत आणि त्यांनी 42,000 रुपये कर्ज काढून 42,000 रुपये एका संस्थेचं कर्ज काढून त्यांनी ह्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं अशा या शेतकऱ्याचं, या तरुण मित्राचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो। आणि महत्त्वाचं म्हणजे जे हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजामध्ये जे तेढ निर्माण करतात, त्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी समाजामध्ये तेढ जे निर्माण करतात त्याच्यासाठी एक चांगल्या प्रकारची ही चपराकच म्हणावी लागेल। वृत्तसंकलन विभाग C24 तास सांगली। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।